गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. सद्गुरु माऊली श्री दत्तात्रेय कृपावंत होऊन चित्ताची शुद्धी आणि प्रारब्धाचा क्षय होण्यासाठी स्ववर्ण आणि आश्रमांना उचित अशा स्वधर्मयुक्त कर्मांचं महत्त्व समजावून सांगत आहेत. प्रभू म्हणतात, अलर्का, कर्मांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. रुचिद्वारे कर्मेती ज्ञानाला उपयुक्त होती, अज्ञानासे विरुद्ध नसते, म्हणून साक्षात ज्ञानवत मुक्ती न देती. राजा, मनाप्रमाणे केलेली कर्म अज्ञानाला विरोध करत नाहीत. म्हणजे काय? अज्ञान म्हणजे अविद्या, अज्ञान म्हणजे अनात्म अर्थात प्रकृती. म्हणजे ही कर्म स्वाभाविक देहधर्मांना विरोध करत नाहीत. त्यामुळे देह मन खुश असतात. दुसरं, अशी कर्म करून जरी अगदी प्रत्यक्ष ज्ञानाची प्राप्ती होऊन लगेच मुक्ती वगैरे मिळत नसली तरी चित्त ज्ञानप्राप्तीसाठी अनुकूल होतं. कसं? अरे, कर्म सतत करीत राहिल्याने मुख्य म्हणजे प्रारब्धाचा क्षय होत राहतो. रजो तमो गुणी संस्कारांचा निचरा झाल्याने चित्त सत्वगुणी होतं. अशा चित्ताला ज्ञान ज्ञानप्राप्ती या विषयांच्या चर्चेत रस वाटू लागतो. म्हणजेच कर्मरत राहिल्यानं माणूस आधी ज्ञानमार्गाकडे वळतो आणि नंतर जसजसा तो ज्ञानमार्गावर प्रगत होत जातो तसतसा अविद्येचा नाश होऊन विद्येचा अर्थात ज्ञानाचा प्रकाश होऊ लागतो, किंवा ज्ञानाचा प्रकाश होऊन अज्ञानाचा अंधार नष्ट होऊ लागतो. मिळता शमादिक ज्ञान मिळे सम्यक, तेही शमादिक चित्तशुद्धीने मिळती. जसजशी चित्तशुद्धी होत जाते तसतसं चित्ताला साधनरत होण्यासाठी अनुकूल असे 6 दिव्य गुण प्राप्त होतात. मनाचं शमन, इंद्रियांचं दमन, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान यांना षटसाधन संपत्ती म्हणतात. कारण हे दिव्य गुण प्राप्त झाल्यावर साधक चटकन आत्मरती होतो, आत्मनिष्ठ होतो. कर्मांचा प्रकार बदल. बाह्य कर्मात रमणारा जीव षटसंपत्ती प्राप्त होण्यासाठी कर्म करू लागतो. आत शक्तीच्या क्रियांमध्येही रमू लागतो. हे सगळं होतं चित्तशुद्धीमुळे. आणि चित्तशुद्धी कशामुळे होते? कर्मांमुळे. म्हणजे अप्रत्यक्षपणे कर्म ज्ञानाला उपयुक्त होतात, म्हणून त्यांचा आदर करावा. मग आता मोक्षाचा क्रम कसा आहे? स्वधर्मयुक्त कर्म करून फळ भगवंतांना अर्पण केल्यानं प्रारब्धाचा क्षय, पर्यायानं चित्तशुद्धी, चित्तशुद्धीमुळे शमदमादिक ज्ञानयुक्त कर्म करण्याकडे वळणं. ही कर्म केल्याने अविद्येचा क्षय होणं आणि विद्येचा प्रकाश होणं अर्थात ज्ञानाचा प्रकाश होणं आणि त्या योगे मुक्ती मिळणं. अलर्का, म्हणून कर्मांचा नेहमी आदर करावा, कर्मत्याग करू नये. आता अलर्का, यावेळी संन्यास घ्यावा. संन्यास म्हणजे कर्मत्याग नव्हे, तर प्रपंचातली आसक्ती, कर्म करण्यातली आसक्ती, ममत्व, अहंता काढून घ्यावी. जे समोर येतील ते प्रारब्ध भोग स्थितप्रज्ञपणे राहून
अलिप्तपणे भोगावेत आणि आता सद्गुरू माऊलींना शरण जावं. गुरु शुश्रूषा करून करावे वेदांत श्रवण, अन्वय व्यतिरेक जाणून करावे मनन श्रवणाचे. सद्गुरू माऊलींची समर्पण भावाने भावभक्तीने सेवा शुश्रूषा करावी. त्यांना प्रसन्न करावं, त्यांच्या सानिध्यात राहावं, त्यांच्याकडून वेदांत श्रवण करावा. सृष्टीची उत्पत्ती होताना ब्रह्मांड आणि पिंड कसे निर्माण झाले हा अन्वय जाणून घ्यावा. तसंच प्रलय काळात त्यांचा लय कसा होतो हेही जाणून घ्यावं. पिंड आणि ब्रह्मांडाचा लय करून पुन्हा भगवंतांचं मूळ स्वरूप कसं प्राप्त करायचं हा व्यतिरेक समजून घ्यावा. हे परोक्ष ज्ञान केवळ श्रेष्ठ अनुभव संपन्न सद्गुरू माऊलींच्या मुखातूनच श्रवण करावं. त्याचं चिंतन मनन करावं. जे होय वाक्य ज्ञान ते हा अभ्यास करून, स्थिर करिता भंगे मन वासना नाश होईल. अलर्का. यानंतर हे जीवा, तूच आत्मा आहेस, तत्त्वम असी या महावाक्याचा अभ्यास करावा. त्याचं चिंतन मनन निदिध्यासन करावं. मन स्थिर करावं. यामुळे मनाचा हळूहळू लय होऊ लागतो. मनाचा लय होणं म्हणजे विचारांची गती थांबणं, निर्विचार स्थिती येणं. जसा हा लय काळ वाढत जातो तसा त्याला आत्म्याचं सानिध्य मिळू लागतं. त्याचा स्पर्श होऊ लागतो. बाह्य प्रपंचाचा नाश होऊन मन आत्मरंगी रममाण होतं. वैराग्याने संग तुटे, ज्ञाने वैराग्य भेटे, विवेके ज्ञान उमटे, सत्सद्विचारे विवेक हे. अलर्का. निर्गुण सच्चिदानंदाच्या अकारण होणाऱ्या दिव्य आनंदाचा अनुभव येऊ लागताच प्रापंचिक भौतिक सुखे तुच्छ नकोशी वाटू लागतात. बुद्धीला सत आणि असत यातला फरक स्पष्टपणे जाणवू लागतो आणि ती विवेकी होते. तिला आत्म आणि अनात्म गोष्टींचं ज्ञान स्पष्टपणे होऊ लागतं आणि बुद्धी अनात्म गोष्टींचा अव्हेर करू लागते. हेच आपोआप येणारं वैराग्य आहे. प्रकृतीच्या मोहापासून दूर होणं म्हणजेच निस्संग होणं आहे. निस्संग होऊनच त्या निस्संग परब्रह्माशी योग साधता येतो. अनात्म गोष्टींचा वियोग झाल्याशिवाय परमात्म्याशी योग होत नाही. हा योगाचा कालावधी जसजसा वाढतो तसतसं परमतत्वाची शांतता, साक्षीभाव, आनंद हे दिव्य गुण जीवनात उतरू लागतात आणि ज्ञानमार्गावर तो प्रगत होऊ लागतो. म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी ही ज्ञानमार्गाची नीव आहे, पाया आहे. आता 36 ते 43 ओव्यांचा भावार्थ एकत्र पाहू. देह, प्राण, इंद्रिये, अहंकारासह अंतःकरण ही सगळी अष्टधा प्रकृतीची तत्व आहेत. ती सगळी सगुण, व्यक्त, भौतिक तत्व आहेत. त्या सगळ्यांमध्ये सतत परिवर्तन सुरू आहे. ते विकारी आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये बदल होत राहतो. ही तत्व क्षणिक सुखाचा आभास निर्माण करणारी आहेत. हे सुख त्या तत्वांप्रमाणेच क्षणभंगूर असतं. ती सुख अविद्यारूपी असून शेवटी घोर दुःख देणारी असतात. जरी पंचीकरणानं त्यांचा संघात तयार झाला असला तरी त्या सगळ्यांना आत्मस्वरूपाचे शत्रूच समजावे. कारण तेच आत्म्यावर जीवभावाचं आवरण तयार करतात. आत्म्याचा जीवात्मा होऊन तो बद्ध होतो. हा जीवात्माच आत्मा असल्याचा भास निर्माण होतो. प्रत्यक्षात आत्मा चैतन्य स्वरूप असून जीवभावाच्या आवरणामुळे तो स्वतःला देह समजतो आणि हा भ्रम निर्माण होतो.
त्याच्या अस्तित्वामुळे देह जड असूनही आत्म्याच्या सानिध्यात तो सचेतन असल्यासारखं वाटतं. जसं अग्नीमध्ये लोखंड खूप तापवलं तरी तेही लालबुंद होऊन अग्नीसारखंच प्रदीप्त भासतं. जणू ते लोह नसून अग्नीच आहे असं वाटतं. परंतु लोखंडाला अग्नी मानणं हे जसं अज्ञान आहे ना, तसंच आत्म्याला जड मानणं हाही भ्रमच आहे. प्रत्यक्षात देहाच्या आत आणि देहाच्या बाहेरही पूर्ण विश्वाला व्यापून असलेला अलिप्त साक्षीभावाने द्रष्टारूपात राहून संपूर्ण विश्वाचं नियमन करणारा तो प्रत्यगात्मा परमात्मा या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. परंतु अज्ञानी जनांना देहाच्या आरोपामुळे तो जीव भासतो. मग त्या जीवाचा अहंकार जागा होतो. अर्थात देह म्हणजे मी हे मी पण उदित होतं. त्यामुळे देहाने केलेल्या त्रिगुणात्मक कर्मांना तो मी केलं असं म्हणतो. अर्थातच जी कर्म त्यानं केलेलीच नाहीत त्या कर्मफळांच्या भोगांमध्ये बद्ध होतो. आता स्थूल देहाचा मृत्यू झाला तरी लिंगदेहासह तो पुन्हा जन्म घेतो. असं जन्म मरणाच्या चक्रामध्ये बद्ध होतो. केवळ अज्ञानामुळे हा अनर्थकारी अविवेक घडून येतो, ज्यामुळे मीपणाचा अभिमान, अभिमानामुळे राग, द्वेष, ममत्व आणि अशा भावभावनांच्या अधिपत्याखाली त्रिगुणी कर्म घडून येतात. त्यांची फळं पुन्हा मरण, पुन्हा जन्म हा जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत चालूच राहणार. मोक्ष म्हणजे लिंग देहातून आत्म्याची सुटका होणे. आत्मा लिंग देहात बद्ध झाला कारण त्यानं देहाला मी मानलं. त्या अज्ञानाचा नाश फक्त आणि फक्त ज्ञानानेच होतो. होता परोक्ष ज्ञान नष्ट होई अज्ञान, नष्ट होता अज्ञान नष्ट होई अविवेक. सद्गुरु कृपेने जेव्हा परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान होतं, अर्थात प्रत्यक्ष अनुभूती येते, तेव्हा अज्ञानाचा समूळ नाश होतो. कारण साधक मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी हा प्रत्यक्ष अनुभव सद्गुरु कृपेने घेतो. इथे अज्ञान, अविवेक जे पूर्वी आपण पाहिलं आहे त्याचं पुन्हा स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. प्रकृतीला भोवतालच्या जगाचं ज्ञान होण्यासाठी आत्मा चित्तवृत्तीचं रूप धारण करतो. हजारो चित्तवृत्ती एका पाठोपाठ उदित होत असल्याने आत्मा सातत्याने चित्तवृत्ती रूपातच राहतो, मूळ स्वरूपात राहतच नाही. म्हणजे मूळ स्वरूपावर चित्तवृत्तींचं अर्थातच जीवभावाचं आवरण तयार होतं आणि आत्मा स्वतःला जीव किंवा देह समजतो हा भ्रम निर्माण होतो. हे जे आवरण आहे ते अज्ञान आहे आणि त्यामुळे मी देह आहे हे समजणं हा अविवेक आहे. सद्गुरु कृपेने काय होतं? चित्ताची शुद्धी होते. त्यामुळे चित्तवृत्तींचा निरोध होतो. चित्तवृत्तींच्या अभावी आत्मा मूळ स्वरूपात प्रतिष्ठित होतो. त्याची प्रत्यक्ष अनुभूती चित्त घेते आणि मी चैतन्य स्वरूप चिदात्मा आहे या ज्ञानाचा प्रकाश होऊन अज्ञान आणि अविवेकाचा अंधार नाहीसा होतो. होता अविवेकाचा नाश, होतो अभिमानाचा नाश, होता अभिमानाचा नाश, रागादिनाश होतसे. अविवेकाच्या समाप्तीबरोबर देहाशी निगडीत सगळ्या अहंभावाचा, मी माझेपणाचा नाश होतो. अर्थातच त्या योगे सगळ्या राग, लोभादी, द्वेष, मत्सर वगैरे क्लेशांचा आपोआपच नाश होतो. मी देह नाही हे ज्ञान होताच त्या देहाशी संबंधित कुठल्याच गोष्टी माझ्यात नाहीत. न ममयती म्हटल्याबरोबर प्रकृतीची संगत सोडून जीव निस्संग होतो. कर्मनाशे शरीर न होई, मग सुख दुःख जाई.
असा बोध जेव्हा होई, मग येई मोक्ष सुख. देहाने केलेल्या सगळ्या कर्मांपासून, त्यांच्या सुखदुःखादी फलस्वरूप प्रारब्ध, संचित, क्रियमाण या सगळ्यातून जीव क्षणात मुक्त होतो, अर्थात कर्माचा नाश होतो. ज्ञानप्राप्तीमुळे अशा तऱ्हेने मोक्ष सुखाचा लाभ होतो. पण ज्ञान स्थिर होण्यासाठी मनाचा नाश होणं अत्यावश्यक असतं, आणि ते खरंच तितकं सोपं नाही. अलर्का, नीट ऐक. मनाचा नाश करण्यासाठी योगाभ्यास करावा लागतो. योगाभ्यासामुळे वासनांचा नाश होतो आणि देहाचं बंधन नसलेलं मुक्त, निराकार, निर्विकार परब्रह्म अर्थात विदेह कैवल्य प्राप्त होतं, जे सर्वव्यापी आहे. त्यासाठी मी तुला योगाभ्यास सांगतो, तो नीट श्रवण कर. अलर्का, मनाला जेव्हा समता येते तेव्हाच योग होऊ शकतो आणि त्या योगे मोक्षही प्राप्त होतो. यावर घाईने अलर्क विचारतो, मनाला समत्व? स्वामी, मन इतकं चपल, इतकं चंचल आहे, त्याला समता कशी प्राप्त होणार? देवा, एक वेळ वायूची गुंडाळी करता येईल, आकाशाचे तुकडे तुकडे करता येतील, सागरावरील लाटांचा गुंफून गोफ तयार करता येईल. या सगळ्या अत्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. पण मन, त्या अतिचपल आणि चंचल मनाला स्थिर करणं, त्याच्यामध्ये आस्था निर्माण करणं शक्य नाही. प्रभू, हे महाकठीण कर्म आहे. अलर्काचे हे वचन ऐकून स्मितहास्य करीत प्रभू म्हणाले, अलर्का, तू अगदी सत्य तेच बोलत आहेस. या चंचल मनावर विजय मिळवणं, ताबा मिळवणं फार फार कठीण आहे बरं. वैराग्य किंवा अभ्यास, हे जयोपाय तयास. वैराग्य होता खास, ये मनास निश्चळता. पण वैराग्य आणि अभ्यास यांच्या साह्याने मात्र त्याच्यावर जय मिळवता येतो. अरे, जोपर्यंत मन विषयासक्त असतं तोपर्यंतच ते चंचल असतं. पण सद्सद्विवेक बुद्धीमुळे भौतिक विषयांमधले दोष समजायला लागतात. त्यांच्याविषयी मनात घृणा निर्माण होते. त्यांच्या आठवणीमुळे सुद्धा मन विटतं. अशा वेळी त्या विषयांचा आपोआप त्याग होतो. ही उत्तम विरक्तीची अवस्था म्हणजेच वैराग्य आहे. त्याच्यामुळे मनाचं चांचल्य नष्ट होऊन ते आत्मस्वरूपी स्थिर होतं. अलर्का, दुसरा उपाय आहे योगाभ्यास. यामुळे सुद्धा दुःख देणाऱ्या विषयांपासून मन अलिप्त होतं. आधी विषयात रमणाऱ्या मनाला आता तो म्हणजे दुस्संग वाटू लागतो. विषयांचा संग दुस्संग वाटल्यामुळे मन विषयांपासून निवृत्त होतं. असा मनाला विषयांपासून मुक्त करून स्वरूपी स्थिर करणारा हा अष्टांग योग आहे. साधक भक्त हो, 32व्या अध्यायाच्या 57व्या ओळीपासून योगाभ्यासाचा उपदेश सुरू होत आहे. श्री दत्तात्रेयांनी हा अष्टांग योग याआधी अर्जुनाला सांगितला होता, तो ज्ञानप्राप्तीसाठी. आपण सुद्धा एक एक योगांगाची विस्तृत चर्चा त्यावेळी पाहिली आहे. आता इथं प्रभूंनी अलर्काला जो योगाभ्यास सांगितला आहे तो त्याला झालेलं ज्ञान स्थिर होण्यासाठी सांगितला आहे. मनोनाशावर भर दिल्यामुळे त्यांनी प्राणायामावर जास्त प्रकाश टाकला आहे. बघूया. प्रभू म्हणाले, अलर्का, यम आणि नियमांचं पालन केल्याने देहाची शुद्धी होते. मग आसन स्थिर करावं, प्राणायामाने चित्तशुद्धी करावी आणि प्रत्याहाराने इंद्रियांवर जय मिळवावा. ही योगाची 5 बाह्यांग आहेत, ज्यामुळे देह आणि मन योगास अनुकूल असे शुद्ध आणि स्थिर होतात. नंतर धारणेच्या सिद्धतेमुळे पापांचा क्षय होतो. ध्यानानं मन स्थिर आणि एकाग्र होतं. याप्रमाणे आसन, प्राण व मन स्थिर झालं की ते परमतत्वाशी एकरूप होतं आणि समाधी अवस्था प्राप्त होते.
वेद म्हणतात, जसं मलिन सोनं अग्नीमध्ये टाकल्यावर त्यातील मालिन्य जाऊन ते पूर्ववत झळाळू लागतं, तसंच योगाभ्यासामुळे अंतःकरणाचं मालिन्य जळून जाऊन त्याला त्याची मूळ शुद्ध स्थिर शांत अवस्था प्राप्त होते. त्यासाठी प्राणायाम हे योगांग नीट जाणून घे. प्राणायाम म्हणजे काय? प्राण आणि अपान यांचा निरोध करणं म्हणजे प्राणायाम आहे. हा प्राणायाम 3 प्रकारचा आहे: लघु प्राणायाम, मध्यम प्राणायाम, उत्तम प्राणायाम. आता तो कसा ओळखायचा? जर प्राणायाम करताना घाम येऊ लागला तर तो लघु प्राणायाम समजावा. शरीराला कंप सुटला तर तो मध्यम प्राणायाम. आणि जेव्हा उत्तम प्राणायाम होतो तेव्हा प्राण ब्रह्मरंध्री स्थिर होतो. प्राणायामाची श्रेष्ठता प्राण किती वेळ स्थिर होतो यावर अवलंबून असते. यासाठी काळाचं प्रमाण म्हणून एक श्वास म्हणजेच एक मात्रा म्हणजेच किती काळ हेही सांगितलं आहे. गाढ निद्रेमध्ये संथ श्वास चालतो तेव्हा त्या श्वासाला एक श्वास प्रमाण मानलं आहे. आता डाव्या हातावर टाळी मारून त्या हाताभोवती एक फेरा मारण्यास लागणाऱ्या काळाला एक मात्रा म्हणतात. किंवा तर्जनी स्वतःभोवती फिरवून एक चुटकी वाजवून गुडघ्याभोवती प्रदक्षिणा करण्यास जेवढा वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात. एक दीर्घ श्वास आणि एक मात्रा हे प्रमाण सारखंच आहे. जेव्हा 12 मात्रा एवढा वेळ प्राण स्थिर होतो तेव्हा तो कनिष्ठ प्राणायाम असतो. जेव्हा 24 मात्रा एवढा वेळ प्राण स्थिर होतो तेव्हा तो मध्यम आणि 48 मात्रा एवढा वेळ स्थिर होतो तेव्हा उत्तम प्राणायाम समजावा. राजा, प्राणायामाचे 3 भाग आहेत. श्वास घेणे तो पूरक, धरणे तो कुंभक, सोडणे तो रेचक, मिळोनी एक प्राणायाम. श्वास घेणं तो पूरक, तो धरून ठेवणं म्हणजे कुंभक आणि श्वास सोडणं म्हणजे रेचक. या 3 क्रिया मिळून एक प्राणायाम सिद्ध होतो. आता नीट लक्षात घे. पूरकाच्या चौपट काळ कुंभक आणि दुप्पट काळ रेचक साधावा. म्हणजे पूरकाचा कालावधी 1 असेल तर पूरक कुंभक आणि रेचक यांचं कालाचं प्रमाण 1 आस, 4 आस, 2 असं असावं. रोज हा अभ्यास करून हा काळ वाढवीत न्यावा. एक गोष्ट नीट समजून घे की रेचक एकदम जोरात करशील तर एकदम अशक्तपणा येईल. म्हणून श्वास हळूहळू सावकाश सोयीने सोडलास तर आरोग्य प्राप्त होतं. प्राणायाम एकदम साधत नाही बरं. बळजबरी तसा प्रयत्नही कधी करू नये. जसं सिंहाला सावकाश हळूहळू वश करावा लागतो, बळजबरी केली तर ते घातक ठरू शकतं. तसंच प्राणाचं आहे. बळजबरी करून तो कधीच हाती लागत नाही. त्यामुळे थोडा अभ्यास वाढवत नेऊन हळूहळूच त्याला वश करावं. एकदा का प्राण वश झाला की जसा पाळलेला सिंह छू म्हणताच हरिण पकडतो ना, तसं प्राण शरीराचं आणि चित्ताचं मालिन्य क्षणात घालवतो. वश झालेला सिंह धन्याला कधीही इजा पोचवत नाही, तसंच हा वश झालेला प्राण शरीराला इजा पीडा कधीही करीत नाही. गुरुदेव पुढे म्हणतात, अलर्का, योगी जसा अभ्यासात पारंगत होत जातो तशा क्रमानं त्याला महान अवस्था प्राप्त होतात. चालता अभ्यासक्रम, नासे शुभाशुभ कर्म, इचे ध्वस्ती नाम, योगी विश्राम पावती. पहिली अवस्था आहे ध्वस्ती. जसा प्राणायामाचा अभ्यास प्रगत होऊ लागतो तसा शुभ अशुभ कर्मांचा नाश होतो. चित्त स्थिर होऊन त्याला विश्राम अवस्था प्राप्त होते. कर्मांचा विध्वंस होतो.
म्हणून या अवस्थेला ध्वस्ती म्हणतात. लोभ मोहात्मक सर्व काम ऐहिक, तसेच पारलौकिक हे सकळ नष्ट होती. कर्माच्या नाशाबरोबरच लोभ, मोह अशा सर्व प्रकारच्या ऐहिक आणि पारलौकिक इच्छा, कामना नष्ट होतात, ज्यामुळे चित्तवृत्तींचा निरोध होतो. चित्ताला शांत रसाची प्राप्ती होते. चित्त सुखावतं. या अवस्थेला प्राप्ती म्हणतात. लक्षात घे, या दोन्ही अवस्था प्राप्त होताना चित्तातून अनात्म गोष्टींचा नाश होतो, पण त्याच वेळी चित्ताला आत्मस्वरूपाचा स्पर्श होऊ लागतो आणि आत्म्याचे गुण त्याला प्राप्त होऊ लागतात. वाढे ज्ञान संपत्ती, त्रैकालिक अर्थ कळती, ही प्राण जयाची स्थिती, इला म्हणती संवित्त. जेव्हा प्राणावर जय मिळून उत्तम प्राणायाम सिद्ध होतो, तेव्हा योग्याला भूत, भविष्य, वर्तमान अशा तिन्ही काळांचं ज्ञान होऊ लागतं. अर्थात ज्ञानाची संपत्ती, ज्ञानाचं भांडार समृद्ध होऊ लागतं. खरं तर एक ज्ञानाचा प्रकाश होऊ लागतो. अशी ही तिसरी अवस्था आहे संवित्त, अर्थात ज्ञानावस्था. इंद्रिये होती प्रसन्न, मन पावे समाधान, ही प्रसाद म्हणून अवस्था जाण चौथी. जेव्हा प्राणायाम सिद्ध होतो तेव्हा प्रसाद ही अवस्था प्राप्त होते. प्रसाद म्हणजे स्वरूपाची, आत्मरूपाची प्राप्ती होते. यात इंद्रिये शांत होतात, मन संतुष्ट समाधानी होतं. असं उत्तम फल देणारी ही चौथी अवस्था आहे. ज्याला या 4 अवस्था प्राप्त झाल्या तो योगेश्वर जाणारा. त्याच्या हृदयामध्ये भगवंत वास करतात. पण असा योगीश्वर होण्यासाठी हे उत्तम साधन साध्य होणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुला आता जो अभ्यासक्रम सांगतो तो मनापासून ऐक. पद्मासनी बैसोन, शरीर करोनी समान, दाता दातन लावून, दृष्टी ठेवून नासाग्री. पद्मासनात बसावं, शरीर सहजावस्थेत स्थिर ठेवावं, दाताला दात लावू नयेत, दृष्टी नासाग्रावर स्थिर करावी. अंग जर हलवलं तर योग लवकर साधता येत नाही, म्हणून शरीर शक्य तेवढं ताठ ठेवावं. आळस, झोप या तमोगुणी वृत्तींवर आधी जय मिळवावा, तरच योग साधतो. काम, क्रोध, लोभ, भय, कर्म करण्याची इच्छा, प्रयत्न ह्या सगळ्या रजोगुणी वृत्ती आहेत. त्या मनामध्ये विक्षेप निर्माण करतात, त्यामुळे ध्यान होत नाही. म्हणून त्यांचा त्याग करावा. या उलट वैराग्य, शमन, दमन या षटसाधन संपत्तीचा आदरपूर्वक स्वीकार करून त्या आत्मसात कराव्यात. यामुळे चित्त शांत सत्वगुणी होतं, सम्यक होतं, प्राणायामासाठी अनुकूल होतं. पण एकदम केवळ कुंभक साध्य होणार नाही. त्यासाठी पूरक, रेचक, कुंभक यांचा एकास, चारास, 2 प्रमाणामध्ये अभ्यास करीत राहावा. यामुळे काय होतं, हळूहळू श्वास घेणं किंवा सोडणं हे मंदावत जातं आणि श्वास रोखला जातो. म्हणजे आतला श्वास आत असेल तर आतच राहतो, बाहेर असला तर बाहेरच राहतो. योगीन हो घाबरा, वायू कोंडे बरा, केवळ कुंभक तो खरा, तो साधावा यत्नाने. प्राण स्थिर झाला, आत कोंडला गेला तरी योग्याचा जीव घाबरा होत नाही. उलट त्याला अतिशय समाधान वाटून आनंदाची अनुभूती येते. या स्थितीला केवल कुंभक म्हणतात. यालाच प्राणायाम सिद्ध झाला असं म्हणतात. इंद्रियांकडून कर्म करून घेणारा प्राणच स्थिर झाल्याने
आपोआप इंद्रियांची चळवळ, इंद्रियांची कसमस सुद्धा थांबते. कासव जसा आपले अवयव आत ओढून घेतो, तसे प्रत्याहार होऊन इंद्रिय आत ओढली जातात. त्यांचं बाह्य जगाचं ज्ञान हरपतं. बाह्य जग आणि मन यांच्यातलं माध्यमच शांत होतं. त्यामुळे ना बाहेरचा ध्वनी कानांना ऐकू येत, त्वचेला थंडी उष्णता यांचा स्पर्श होत नाही, की नाकाला दुर्गंध सुगंध कळत नाही. इंद्रिये विषय ग्रहणच करत नाहीत. त्यांचं विषयाचं ज्ञान लुप्त होतं. हाच प्रत्याहार आहे. इंद्रियांना चाळवणारे विषयच असतात. त्यामुळे प्रत्याहार प्राप्त झाल्यावर देहभान गळून पडतं आणि चित्त आत्मनिष्ठ होतं. आता प्रत्याहाराचा अभ्यास जसजसा होऊ लागतो, तसतसं योग्याने आपलं चित्त नाभी, हृदय, कंठ, भ्रूमध्य अशा कोणत्याही एका ठिकाणी केंद्रित करावं. यालाच धारणा म्हणतात. धारणा सिद्ध होऊ लागतात साधनेतले सगळे दोष नष्ट होऊन योग्याला स्वास्थ्य लाभू लागतं. मनातली उद्विग्नता लुप्त होऊन उलट अतीव समाधानाची अनुभूती येऊ लागते. धारणेमध्ये चित्त एकाग्र होऊ लागलं की ते ध्यानावस्थेत जातं. यामुळे योग्याला परमसुख संतोष प्राप्त होतो. आणि जेव्हा जीवाला ध्यानाचंही विस्मरण होतं, म्हणजे ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी नाहीशी होते, तेव्हा चित्त ध्येयाकार होते. ध्येय कोण आहे? भगवंत. म्हणजे चित्त ब्रह्मस्वरूप होतं. ही चित्ताची समाधी अवस्था आहे. इथे चित्त शांत, स्थिर, एकाग्र, निश्चल आणि ब्रह्ममय होऊन जातं. ब्रह्माचं ध्यान करता करता चित्त मूळ ब्रह्मस्वरूपात, आत्मस्वरूपात लीन होऊन जातं. समाधी अवस्थेचं दिव्य वर्णन आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.